येथील आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाच्या या गावात आषाढी एकादशी निमित्त आलेलो आहोत। या ठिकाणी नांदूर विठ्ठलाच्या या गावात कपारीचा विठोबा हे देवस्थान आहे। या एकादशी निमित्त या ठिकाणी बीड जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगेत उभे असतात। या ठिकाणी यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। मी नितीन कांबळेचं अशोक बीड विठ्ठलाचे या ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंभू विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त जी यात्रा भरते या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्यासमोर हरिभक्त परायण आहेत। हे या मंदिराविषयी जे काही या ठिकाणी जे काही कार्यक्रम होतात कसे होतात, काय होतात, किती भाविक येतात ते आपल्याला ते सविस्तर माहिती देतील। रामकृष्ण हरी प्रल्हाद नारद पराशर कुंडली कव्यासंबरी पुष्पशोभृत विश्वनाथ गण मुखमार्गद अर्जुन वशिष्ठ भीषणादी पुण्याने मा परमभक्तां नमामि। अनादी कालापासून या ठिकाणी यात्रा भरत आहे। पांडुरंगरायाचे उपासक असलेले हरिभक्त हरिदास महाराज या ठिकाणाहून वारीला जायचे आणि पाठीमागे येत असताना देवाला सांगितलं की मी वृद्ध झालो। देवाने सांगितलं की आता तू यायची काही आवश्यकता नाही, मी तुझ्या पाठीमागे येतो, पण पाठीमागे पाहू इथपर्यंत मेघरी नदीपर्यंत आले, पाठीमागे वळून पाहिलं देवाची मूर्ती दिसली। याच ठिकाणी देवांतर्धान झाले। तेव्हापासून यात्रेला प्रारंभ झाला। अनादिकालपासून चालू असलेली ही यात्रा या ठिकाणी संपन्न होत। सर्व वारकरी मंडळ पंचक्रोशी तालुका आष्टी आणि अखिल महाराष्ट्रामध्ये जेवढे बी वारकरी भाविक असतील त्यांना आव्हान आहे की यांनी या ठिकाणी येऊन सप्ताहाचा आनंद घ्यावा, कीर्तनाचा आस्वाद घ्यावा आणि सकाळपासून सायंकाळपर्यंत सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि सायंकाळी समस्त येणाऱ्या भाविक कीर्तनकारांना आणि सकाळी पारायणात बसणाऱ्या सर्व भाविकांना प्रसादाचा आस्वाद घेता येणार आहे, आनंद घेता येणार आहे। आणि दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी अशा पद्धतीने यात्रा संपन्नतेकडे प्रवेश करत आहे। बीड जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून आपल्या ठिकाणी भाविक येतात। येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांची या ठिकाणी काय काय व्यवस्था केली जाते? फराळाची व्यवस्था होते, याला पार्किंग आहे, रोड तयार केलेला आहे व्यवस्थित, पुढे सभामंडप झालेला आहे, त्या ठिकाणून बारीला पाणी लागावं नाही, अंगावर पाऊस पडावा नाही म्हणून सभामंडप गावकऱ्यांनी समज ग्रामस्थांनी तयार केलेला आहे, जेणेकरून सर्व भाविकांना सुखसुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध होईल। अशा पद्धतीने येणं प्रकारेनं सर्व ट्रस्टी ग्रामस्थ मंडळ तन मन धनाने अगदी लागून राहिलेली आहे। या ठिकाणी साधारणतः बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून 6 ते 7 लाख भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। या सर्व आलेल्या भाविक भक्तांच्या दर्शनाची कसलीही गैरसोय या ठिकाणी होत नाही। त्यासाठी देवस्थान ट्रस्ट कमिटी असेल, ग्रामपंचायत असेल, इतर भाविक भक्त असतील, या गावचे सर्व नागरिक असतील, एक जीवन या ठिकाणी कष्ट करत असतात आणि ही यात्रा उत्सव आषाढी वारीचा एक आनंद या ठिकाणी सर्व गोळ्यामेळ्याने घेत असतात। मी नितीन कांबळे, अशोक बीड।